महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनेलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हा नमस्कार. समजा एखाद्या कुटुंबाची पिढीजात जमीन हायवेसारख्या एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी अधिगृहीत केली गेली. त्या बदल्यात सरकारकडून 1.5 कोटी रुपयांचा चेक हातात पडतो. अच्छा. साहजिकच जमीन गेल्याचं दुःख असलं तरी भविष्यासाठी एक आर्थिक आधार मिळाल्याचं समाधान असतं. पण अचानक तिथे इन्कम टॅक्स विभाग येतो आणि सांगतो की या 1.5 कोटींपैकी 25 लाख रुपये टॅक्स म्हणून द्यावे लागतील. अरे बापरे. म्हणजे एकीकडे विकासासाठी स्वतःची जमीन द्यायची आणि दुसरीकडे त्याच भरपाईतून लाखोंचा टॅक्स भरायचा. हा विषय शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आता चित्र बदललंय. हो, अगदी खरंय. पुढे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विकास कामांसाठी जेव्हा जमीन सक्तीने घेतली जाते तेव्हा मिळणाऱ्या भरपाईवर पूर्वी लागणारा कॅपिटल गेन टॅक्स आता 2026च्या बजेटने कसा कायमचा संपवला आहे. नक्कीच. तसंच आपण सेक्शन 96चा जादुई फायदा, शहरी विरुद्ध ग्रामीण जमिनीचा मिटलेला भेद आणि पैसा वाचवण्यासाठीची एक अत्यंत महत्त्वाची चेकलिस्ट पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हा विषय केवळ कायदेशीर नाहीये, तर तो थेट जमिनीशी जोडलेल्या माणसाच्या जगण्याशी निगडीत आहे. कारण जेव्हा आपण सक्तीच्या अधिग्रहणाबद्दल बोलतो तेव्हा तो व्यवहार एखाद्याने स्वतःहून आपली जमीन विकण्यासारखा नसतो. तिथे मुळातच एक प्रकारची बळजबरी असते. बरोबर. आणि म्हणूनच मला नेहमी हा प्रश्न पडायचा की सरकार स्वतःच एका प्रकल्पासाठी जमीन घेते, स्वतःच त्याचे पैसे देते आणि परत टॅक्सच्या रूपाने तोच पैसा स्वतःच्या तिजोरीत जमा करते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सरकार एका हाताने बादलीत पाणी भरत होतं आणि दुसऱ्या हाताने त्याच बादलीला छिद्र पाडून ते पाणी स्वतःच्याच तलावात वळवत होतं. ही अडचण नक्की काय होती आणि आता बजेट 2026ने यावर नेमका काय उपाय काढला? अगदी अचूक उदाहरण दिलत. ही बादलीला छिद्र पाडण्याची जी व्यवस्था होती ना, ती मुळात 2 वेगवेगळ्या कायद्यांमधल्या विसंगतीमुळे तयार झाली होती. अच्छा. एकीकडे आपला जुना भूसंपादन कायदा होता आणि दुसरीकडे इन्कम टॅक्स कायदा. पण 2013 मध्ये एक मोठा बदल झाला. राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड अक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013, ज्याला आपण RFTLARR म्हणतो. बरोबर, ज्याला आपण सोप्या भाषेत नवीन भूसंपादन कायदा म्हणतो, तो अस्तित्वात आला. आता या बजेट 2026च्या नव्या नियमाची तरतूद काय आहे ते आधी बघूया. शासनाने इन्कम टॅक्स ॲक्टच्या शेड्यूल 3 मध्ये एक महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. बरं. ही सुधारणा 1 एप्रिल 2026 पासून, म्हणजे असेसमेंट इयर 2026-27 पासून पूर्णपणे लागू होणार आहे. आता ही तरतूद तर झाली, पण याचा सोपा अर्थ काय काढायचा? याचा सोपा अर्थ असा की या नवीन कायद्याअंतर्गत सरकार जेव्हा सक्तीने म्हणजे कंपल्सरी जमीन अधिग्रहित करेल तेव्हा मिळणाऱ्या पूर्ण भरपाईवर आता कोणताही इन्कम टॅक्स म्हणजेच कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही. क्या बात आहे. आणि या सगळ्याचा सामान्य माणसाला किंवा ज्या शेतकरी कुटुंबाची जमीन गेलीये त्यांना प्रत्यक्षात काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. पूर्वी कसं व्हायचं, मूळ भरपाईची रक्कम मिळायची, त्यावर अनेकदा काही वर्षांचं व्याज मिळायचं आणि सोबतच सोलेशियम मिळायचं. एक मिनिट, इथे मला थांबून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. तुम्ही सोलेशियम हा शब्द वापरलात. बऱ्याचदा कागदपत्रांवर हा शब्द असतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? सोलेशियम म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एक दिलासा रक्कम. जेव्हा एखाद्याची पिढीजात जमीन त्याच्या इच्छेविरुद्ध सक्तीने घेतली जाते तेव्हा त्याला जो मानसिक आणि भावनिक त्रास होतो ना, त्याची भरपाई म्हणून कायद्याने एक अतिरिक्त रक्कम देण्याची तरतूद केली आहे. अच्छा, म्हणजे त्या मानसिक त्रासाची भरपाई. होय, त्याला सोलेशियम म्हणतात. पण दुर्दैव असं होतं की पूर्वी इन्कम टॅक्स विभाग ह्या भावनिक त्रासाच्या भरपाईवरही टॅक्स लावायचा. पण आता ते थांबलंय. हो. एक क्विक फॅक्ट म्हणून एक आकडेवारी सांगते. समजा हायवेसाठी एखाद्याची 2 एकर जमीन गेली. त्या जमिनीचा बाजारभाव 50 लाख रुपये होता. नवीन कायद्यानुसार वाढीव भरपाई, व्याज आणि सोलेशियम मिळून ती रक्कम 1.5 कोटी रुपये झाली. तर जुन्या नियमानुसार यावर साधारण 20% कॅपिटल गेन टॅक्स आणि सरचार्ज लावून जवळपास 20 ते 25 लाख रुपये टॅक्स म्हणून भरावे लागायचे. बापरे, 25 लाख रुपये म्हणजे त्या कुटुंबाचं एखादं घर बांधून झालं असतं तेवढ्या पैशात. होय, पण आता ह्या नवीन नियमामुळे ते पूर्ण 1.5 कोटी रुपये टॅक्स फ्री मिळतील. 1ही रुपया टॅक्समध्ये जाणार नाही. हे खरंच खूप मोठं पाऊल आहे. पण इथे मला एक शंका आहे
म्हणजे माझ्या माहितीतले काही लोक आहेत ज्यांची जमीन शहराच्या अगदी जवळ होती आणि त्यांची जमीन जेव्हा गेली तेव्हा त्यांना टॅक्स भरावा लागला होता. बरं. असा एक समज आहे की हा जो टॅक्स फ्रीचा नियम आहे तो फक्त शेती करणाऱ्यांच्या जमिनींसाठी किंवा फक्त ग्रामीण भागातल्या जमिनींसाठीच आहे. हा नियम नक्की कोणासाठी आहे? हा एक अतिशय जुना आणि क्लिष्ट गैरसमज आहे. मुळात हा गैरसमज तयार का झाला याचं मूळ जुन्या इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 2 पोटकलम 14 मध्ये आहे. अच्छा. या कायद्यानुसार जमिनीचे शहरी आणि ग्रामीण असे 2 भाग पाडले गेले होते. नियम असा होता की म्युनिसिपल हद्दीपासून किंवा पुणे, नागपूर, मुंबईसारख्या शहरांच्या 8 ते 10 किलोमीटरच्या परिघात जर जमीन असेल तर ती शहरी समजली जायची. म्हणजे जरी तिथे प्रत्यक्षात शेतीच होत असली तरी ती शहरी जमीन. अगदी बरोबर. जमिनीवर शेतीच चालू आहे पण ती शहराच्या जवळ आहे म्हणून तिला शहरी कृषी जमीन म्हटलं जायचं. आता शासनाचा यामागचा उद्देश असा होता की जे मोठे बिल्डर किंवा गुंतवणूकदार शहरालगत जमिनी घेऊन नफा कमवतात त्यांच्याकडून टॅक्स वसूल करावा. पण यात भरडला गेला तो सामान्य शेतकरी, कारण त्याची पिढीजात जमीन अचानक शहरी घोषित झाली आणि मग अशा शहरी जमिनीला सेक्शन 54B आणि 1037 नुसार किंवा बिगर शेती जमिनीला पूर्ण टॅक्स लागायचा. म्हणजे शहराच्या जवळ जमीन असणं हा एक प्रकारचा शापच ठरत होता तर. हो ना. पण आता हे सगळं बदललंय. आता तरतूद अशी आहे की या नवीन भूसंपादन कायद्यांतर्गत जमीन अधिगृहीत झाल्यास ती जमीन ॲग्रिकल्चरल असो व नॉन ॲग्रिकल्चरल तसेच रुरल असो व अर्बन असा कोणताही फरक उरलेला नाही. वा. सगळीच्या सगळी भरपाई आता टॅक्स फ्री आहे. इथे कायदेशीर संदर्भ द्यायचा तर या भूसंपादन कायद्याच्या सेक्शन 96चा संदर्भ द्यावा लागेल. या सेक्शन 96 मध्ये स्पष्ट नमूद केले की या कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या कोणत्याही अवॉर्डवर इन्कम टॅक्स किंवा स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, फक्त सेक्शन 46चा अपवाद वगळता. पण जर हे 2013च्या कायद्याच्या सेक्शन 96 मध्ये लिहिलंच होतं तर मग 2026च्या बजेटची गरज का पडली? मध्ये एवढी वर्ष टॅक्स का कापला जात होता? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं झालं असं की 2013 मध्ये भूसंपादन कायदा आला पण इन्कम टॅक्स विभाग जुन्याच नियमांवर बोट ठेवून होता. 2016 मध्ये CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनी एक सर्क्युलर काढलं होतं. कोणतं सर्क्युलर? परिपत्रक 36/2016. त्यात सांगितलं होतं की टॅक्स घेऊ नका, पण इन्कम टॅक्सचे अधिकारी त्या परिपत्रकाला जुमानायला तयार नव्हते. ते म्हणायचे की हे फक्त परिपत्रक आहे, कायदा नाहीये, कायद्यात बदल करा. अरे बापरे, म्हणजे अधिकाऱ्यांचाच वाद. हो, आणि यामुळे लाखो लोकांना कोर्टात चक्रा माराव्या लागल्या. आता बजेट 2026ने थेट इन्कम टॅक्स कायद्यातच सुधारणा करून हा विषय कायमचा संपवला आहे. क्या बात है. म्हणजे जी कायदेशीर पळवाट अधिकारी वापरत होते तीच आता बुजवून टाकली आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. कारण कायद्यातले असे बारकावे समजले तरच माणसाचा पैसा वाचतो. आता बघा, महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या अनेक मोठे प्रकल्प चालू आहेत. समृद्धी महामार्ग असेल, बुलेट ट्रेनचं काम असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प असतील. अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये जेव्हा कोट्यावधी रुपये मंजूर होतात तेव्हा ते बँकेत येतानाच TDS कापला जातो अशी एक मोठी भीती असते. या TDSच्या जाचाबद्दल काय सांगाल? TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. याची पूर्वीची तरतूद इन्कम टॅक्सच्या सेक्शन 194 LA मध्ये होती. अच्छा. या तरतुदीनुसार भूसंपादनाची रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यावर थेट 10% TDS कापला जायचा. पण आता नवीन कायद्यानुसार या सेक्शन 194 LA अंतर्गत सक्तीच्या अधिग्रहणाच्या बाबतीत कोणताही TDS कापला जाणार नाही. अरे वा. आणि विशेष म्हणजे त्यावर कुठलीही स्टॅम्प ड्युटीही लागणार नाही. याचा सोपा अर्थ आणि सामान्य माणसाला पडणारा फरक कसा स्पष्ट कराल? सोपा अर्थ असा की शासनाने जेवढी रक्कम अवॉर्डमध्ये मंजूर केली आहे ती कोणतीही कपात न होता थेट आणि पूर्णपणे बँक खात्यात जमा होईल. आणि सामान्य माणसाला याचा फरक काय पडतो तर आधी विचार करा. समजा एका शेतकऱ्याला 1 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातले 10 लाख रुपये TDS म्हणून कापले जायचे. मग तो शेतकरी CA शोधत फिरायचा, त्याला फी द्यायचा, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा आणि मग तो रिफंड मिळण्याची 2-2 वर्ष वाट पाहत बसायचा. ही जी मोठी गैरसोय आणि पैशांची अडवणूक होती ना ती आता कायमची थांबली आहे.
म्हणजे पैशांची केवळ कागदावर घोषणा नाही, तर ते पैसे बिना अडथळा हातात मिळण्याची खात्री झालीये. अगदी बरोबर. आणि इथे दुसरी एक क्विक फॅक्ट देते. विदर्भातील मोठे सिंचन प्रकल्प बघा, जसे की वैनगंगा, नळगंगा लिंक किंवा बळीराजा नवसंजीवनी योजना. तिथे अमरावती, अकोला, वाशिमसारख्या जिल्ह्यांमध्ये तब्बल 832 कोटी रुपयांची भरपाई वाटली गेली आहे. 832 कोटी? होय. विचार करा, यावर जर जुन्या टॅक्सचे नियम लावले असते तर किती कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातातून गेले असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नॅशनल हायवे ॲक्ट किंवा रेल्वे ॲक्ट अंतर्गत जाणाऱ्या जमिनींनाही हा फायदा मिळतो. म्हणजे सगळ्याच प्रकल्पांना? हो, कारण या नवीन भूसंपादन कायद्याच्या 4th शेड्यूलमध्ये आणि अमृतसर ITATच्या एका महत्वाच्या निर्णयानुसार हे सगळे प्रकल्प या टॅक्स फ्री कक्षेत येतात. आता इथे एक शब्द मगाशी वाचनात आला होता, जो बऱ्याचदा कायदेशीर कागदपत्रांमध्ये दिसतो, HUF. हा फायदा नेमका कोणाला मिळतो हे सांगताना मगाशी त्याचा उल्लेख आला होता. तो जरा सोपा करून सांगाल का? HUF म्हणजे हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली किंवा सोप्या भाषेत एकत्रित हिंदू कुटुंब. अनेकदा 7-12 उतार्यावर एकाच व्यक्तीचं नाव नसतं, तर संपूर्ण कुटुंबाची सामायिक नोंद असते. बरोबर, एकत्र कुटुंब पद्धती. हो, तर कायद्याच्या भाषेत अशा एकत्रित कुटुंबाला एक वेगळी ओळख असते. हा जो सेक्शन 96चा टॅक्स फ्री फायदा आहे, तो कोणत्याही व्यक्तीला आणि अशा एकत्रित कुटुंबाला म्हणजे HUFला सहज मिळतो. अच्छा, म्हणजे वैयक्तिक नावावर जमीन असो वा कुटुंबाच्या फायदा मिळणार. पण मग समजा एखाद्या खासगी कंपनीने गावात येऊन विकासासाठी म्हणून स्वतःहून जमीन मागितली आणि एखाद्याने आपली जमीन त्या खासगी कंपनीला मोठ्या किमतीला विकली, तर तिथेही हा टॅक्स फ्रीचा नियम लागू होईल का? नाही, अजिबात नाही. इथेच मोठा गैरसमज होतो आणि तो दूर करणं खूप गरजेचं आहे. हा फायदा फक्त आणि फक्त सरकारकडून होणाऱ्या सक्तीच्या अधिग्रहणासाठी म्हणजे कंपल्सरी ॲक्विजिशनसाठीच आहे. अच्छा. कोणत्याही खासगी कंपनीला स्वतःहून म्हणजे व्हॉलंटरी विक्री केल्यास हा टॅक्स फ्रीचा नियम अजिबात लागू होत नाही. तिथे पूर्वीसारखे सामान्य कॅपिटल गेन टॅक्सचे नियम लागू राहतील. कारण तिथे बळजबरी नसते, तो एक व्यावसायिक व्यवहार असतो. ही खूप महत्वाची रेषा आहे जी ओळखणं गरजेचं आहे. सक्तीचं अधिग्रहण विरुद्ध स्वतःहून केलेली विक्री. नक्कीच. आता बघा, कायद्याची अडचण गेली, TDSचा अडथळा गेला, पण पैसे काय आपोआप हवेतून बँक खात्यात पडणार नाहीत. तळागाळातील पातळीवर या प्रक्रियेतून जाताना खूप कागदपत्रे आणि सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हो, ते तर आहेच. ज्यांची जमीन आता या प्रक्रियेत जाणार आहे किंवा नुकतीच नोटीस आली आहे, त्यांनी कागदोपत्री नक्की काय केलं पाहिजे याची एखादी प्रॅक्टिकल चेकलिस्ट आहे का? अत्यंत गरजेचा प्रश्न. नुसता कायदा माहिती असून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी करून घेता आली पाहिजे. ज्यांची जमीन यात जाणार आहे त्यांनी ही 5 पावलं नक्की उचलली पाहिजेत. मी टप्पेनिहाय सांगते. बरं. पहिलं म्हणजे जशी अधिकरण नोटीस येईल तेव्हा वेळ न घालवता ताबडतोब जिल्हा महसूल कार्यालयात म्हणजे कलेक्टर किंवा संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्या कार्यालयात जा. ओके, म्हणजे सर्वात आधी अधिकाऱ्यांना भेटा. दुसरं, तपासा. तिथे तुम्हाला जो भरपाईचा अवॉर्ड किंवा आदेश मिळेल त्या कागदपत्रांमध्ये RFCT LAR ॲक्ट 2013चा स्पष्ट उल्लेख असल्याची खात्री करून घ्या. तो उल्लेख असेल तरच हा टॅक्स फ्री फायदा निर्धोक मिळतो. अच्छा, तो उल्लेख असणं बंधनकारक आहे. हो. तिसरा, अपडेट करा. ऐनवेळी विनाकारण अडचण नको म्हणून स्वतःचं पॅन कार्ड आणि ज्या खात्यात पैसे येणार आहेत ते बँक खाते आधीच अपडेट ठेवा. चौथं, सल्ला घ्या. बघा, कोट्यावधींच्या रकमेचा व्यवहार असतो, त्यामुळे इथे गाफील राहून चालत नाही. गरजेनुसार सनदी लेखापाल म्हणजे CA किंवा जिल्हा स्तरावरील तज्ज्ञ वकिलांचा सल्ला नक्की घ्या. आणि शेवटचं आणि 5वं, अपील करा. जर मिळणाऱ्या भरपाईबद्दल काही वाद असेल, रक्कम कमी वाटत असेल, तर शांत न बसता 6 महिन्यांच्या आत लँड ॲक्विजिशन रिहॅबिटेशन अथॉरिटीकडे दाद मागा. तसेच महाराष्ट्र सरकारचे रस्ते किंवा कालवे यांसारख्या लिनियर प्रोजेक्टसाठीचे जे नवीन GR आहेत तेही नक्की तपासा. म्हणजे माहिती आणि सजगता हीच खरी ताकद आहे. ही चेकलिस्ट तर प्रत्येकाने आपल्या 7-12 उतार्यासोबत जपून ठेवली पाहिजे. हो ना? अशीच अत्यंत मोलाची आणि कायदेशीर माहिती पुढेही हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून एकही महत्त्वाचा विषय सुटणार नाही. आजची ही चर्चा खरंच अनेक जुने गुंते सोडवणारी होती. होय, कारण अनेकदा केवळ माहितीच्या अभावी सामान्य माणसाचं मोठं नुकसान होतं.
या नवीन धोरणामुळे शासनाने प्रशासकीय पातळीवरचा गुंता कमी करण्याचा चांगला प्रयत्न केलाय. तर आजच्या या अत्यंत सविस्तर चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आपण पाहिलं की जुन्या कायद्यांमुळे जो टॅक्सचा फास होता तो आता पूर्णपणे सुटला आहे. अगदी 2026च्या बजेटने सेक्शन 96ला कशी कायदेशीर बळकटी दिली आहे ते आपण समजून घेतलं. शहरी आणि ग्रामीण असा जो क्लिष्ट आणि अन्यायकारक भेद होता तो कसा कायमचा मिटवलाय हेही पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TDS रद्द करून जो मोठा दिलासा दिलाय त्यामुळे पूर्ण रक्कम आता थेट बँक खात्यात येणार आहे. एकंदर ही पूर्ण प्रक्रिया आता पारदर्शक आणि सुटसुटीत झाली आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सांगा. आणि हो, खाली दिलेल्या लिंकवरून आपल्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी देतोय. तिथे आपण अशीच महत्त्वाची माहिती, सरकारी GR आणि कायदेशीर अपडेट्स शेअर करत असतो. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.